श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराव यांस वेदांत ग्रंथ ऐकण्याचा छंद फार असे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे वेदांतसंबंधी ग्रंथाचा अर्थ समजून घेण्याकरिता रामभाऊ चिंचणीकर, गोपाळशास्त्री हिरळीकर वगैरे मंडळी त्यांनी चांगली वेतने देऊन आपल्या पदरी ठेवली होती. नित्यशः राजवाड्यात वेदांताची चर्चा चालावी. बहुदिवस याप्रमाणे क्रम चालला होता. पुढे मुंबईहून विष्णुबुवा यांची कीर्ती ऐकू येऊ लागली. त्यांनी वेदांवर प्राकृत टीका करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले व पाद्री लोकांशी वाद करून त्यांचे खंडन केले. ते जगप्रसिद्ध वक्ते असून वेदांतावर उत्तम व्याख्याने देतात वगैरे हकीकत राजेसाहेब यांचे कानी असल्यामुळे ब्रह्मचारी यांचे मुखाने वेदांतविषय श्रवण करावा अशी त्यांची इच्छा उत्पन्न झाली. हर प्रयत्नाने ब्रह्मचारी बुवा अक्कलकोटास आणविले. बुवांनी बरेच दिवस राजवाड्यात वेदांताची चर्चा चालवून पुष्कळ व्याख्याने दिले. एके दिवशी ब्रह्मचारी बुवांचे मनात आले की श्री स्वामी महाराजांसनिध जाऊन वेदांत विषयावर भाषण करावे. बुवांबरोबर 3 पारशी गृहस्थ होते. तेही राजांसमोर गेले. महाराजांचे दर्शन घेऊन बुवांनी वेदांतावर पुष्कळ वेळ भाषण केले व शेवटी ब्रह्मतादाकार व्रती काय केल्याने होते असा महाराजांस प्रश्न केला. बुवांच्या सर्व गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या, पण उत्तर म्हणून बिलकुल दिले नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.